नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आलेलो आहोत लेहमधील रांचो स्कूलला। तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहित आहे की या ठिकाणी 3 इडियट्स नावाची फिल्म जी आहे तिचं या ठिकाणी शूटिंग झालेलं होतं। हे पहा, हा तो संपूर्ण परिसर आहे। हा पूर्ण ग्राउंडचा परिसर आहे आणि पार्किंग आहे। आणि हे छोटंसं जे गाव आहे ते लेह मनाली महामार्गावरील शे पॅलेस मठाजवळ आहे। हे मेन द्वार जे आहे ते एंट्री करण्यासाठी आहे आणि हा आहे रांचो स्कूलचा बोर्ड लागलेला आहे। या ठिकाणी इथून आपल्याला आतमध्ये प्रवेश करता येतो। तसेच तुम्ही फिरायला जाण्यासाठी या प्लेसचा तुम्ही या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता आणि तसेच 3 इडियट्स फिल्मचा या ठिकाणी तुम्ही अनुभव सुद्धा घेऊ शकता। या ठिकाणी जर बघितलं तर एक असं म्हटलं जातं की बौद्ध परंपरा आणि तत्वज्ञानाचा प्रसार करणाऱ्या या शाळेचा स्थानिकांना खूप प्रमाणात अभिमान वाटतो। हे पहा, जे फिल्ममध्ये जी भिंत होती तर ती ही भिंत आहे आणि वा 3 जे आपल्याला हे दिसत आहेत तर या ठिकाणी ते फिल्ममध्ये याचा वापर केला होता। आणि इथं जर बघितलं तर वातावरण खूप स्वच्छ आणि थंडगार, जे की तुम्हाला ढग दिसत असतील। खूप छान परिसर आहे। आता हे रांचो स्कूल जर बघितलं तर जेव्हा 3 इडियट्स या फिल्मचं या ठिकाणी शूटिंग झालं तेव्हा रांचो शाळा ही प्रसिद्धीच्या झोतात आली आणि हे आहे त्यांचं मेन कॉन्फरन्स, जे की या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की स्कूल कशा पद्धतीने आणि पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे याच्यामध्ये। तसेच या ठिकाणी एक स्क्रीन लावलेली आहे, त्यामध्ये रांचो स्कूलचा पूर्णपणे त्यांनी एक शॉर्ट फिल्म दाखवली आहे। तसेच या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर खरेदी करू शकता, त्यामध्ये तुम्हाला कपडे घ्यायचे असतील, काही वस्तू घ्यायच्या असतील तर या ठिकाणी त्या आहेत। आणि हा आहे रांचो कॅफे। खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे। आणि या प्लेसमुळेही या ठिकाणी हा चित्रपट जो आहे 3 इडियट्स खूप फेमस झाला। हे त्याचं पूर्णपणे मैदान आहे। हे पहा, खूप चांगल्या पद्धतीचा हा परिसर आणि या ठिकाणचं वातावरण आणि एक जागतिक दर्जाची शाळा आहे। हे पहा, या ठिकाणी त्यांचं शूटिंग झालं होतं। या ठिकाणी आल्यावरती खूप मन प्रसन्न वाटतं आणि हे काही जे काही फोटो आहेत ते या ठिकाणी आपण पाहत असाल।